जय हिंद. नमस्कार मित्रांनो. तर मी विजय कदम. बघा, या आपण लेक्चरमध्ये बघा एक थोडक्यात आढावा भारताची जी अर्थव्यवस्था, त्याचबरोबर भारताच्या अर्थव्यवस्थेबरोबर की बघा जे प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली किंवा जे फायनान्स कमिशन होतं म्हणजेच नियोजन आयोग असेल, त्याचबरोबर वित्त आयोग जो आहे, याच्याविषयी एक थोडक्यात आढावा मी सांगत आहे. बघा बोर्डवरचं काही स्टुडंट दिसत वगैरे नसेल तर वाटल्यास हे जे आहे याची काही स्क्रीनशॉट काढून किंवा फोटो काढून मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करेल. शॉर्ट पॉईंट्सच आहेत हे, त्यामुळे हे तुम्हाला खूप मदत करून जातील तुमच्या रिव्हिजनसाठी. टेलिग्राम चॅनल एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्याच्यावरती तुम्ही जाऊन काय करू शकता, घेऊ शकता किंवा ते वाचू शकता. ठीक आहे. बट मी आता जे बोलतोय त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा, कारण हे एक रिव्हिजन आहे. मी जे काही शिकवतो हे एक वन टाईप ऑफ द रिव्हिजन आहे. आता बघा, भारताची अर्थव्यवस्था म्हटलं तर 1947 साली भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने नक्की कशाकडे जायचं होतं. एका साईडला USSR होतं, म्हणजेच रशियन जो आहे, आजचा रशिया जो आहे तोच पूर्वी USSR होता, म्हणजेच सोव्हिएत युनियन म्हटलं जात होतं. 15 त्याचे देश होते. 1990-91 त्याचं विघटन झालं होतं. त्यांची अर्थव्यवस्था जी होती ती होती सोशलिस्ट इकॉनॉमी, म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था होती. दुसरी जी होती अमेरिका युरोपियनवाल्यांची होती, ती भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. आता भारताला स्वीकारताना कुठली अर्थव्यवस्था स्वीकारायची हा एक क्वेश्चन मार्क होता, कारण ब्रिटिशर्स आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यावेळेला भारताची अर्थव्यवस्था खूप अशी पॉवर्टीमध्ये, त्याचबरोबर खूप मागासलेली होती. मग त्यावेळेला जे काही त्यावेळेचं सरकार होतं, जे 1950 नंतर ॲक्च्युली वर्किंग चालू झालेलं होतं, म्हणजेच घटना तयार झाल्यानंतर इम्प्लिमेंट झाल्यानंतर वर्किंग चालू झालं होतं, त्यांनी एक मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. आता मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं तर भांडवलशाही अर्थव्यवस्था, त्याचबरोबर आपली जी दुसरी समाजवादी अर्थव्यवस्था, दोघांचं अस्तित्व होतं. आणि 1950 पासून 1990-91 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था होती. आणि या समाजवादी अर्थव्यवस्थेच्या मार्फतच भारताचा जो काही आर्थिक कारभार जो चालू होता, मिश्र अर्थव्यवस्था होती, त्याच्यामध्ये समाजवादाचं पण अस्तित्व होतं आणि भांडवलशाहीचं पण अस्तित्व होतं. आणि हा कारभार कंटिन्युअसली चालू होता 1950 पासून 1990 पर्यंत. आता हा कारभार करत असताना काय केलं, भारतानं प्लॅनिंग कमिशन नावाचं एक प्रकार चालू केला. हा प्लॅनिंग कमिशन फक्त भारतातच होतं का? नाहीये. प्लॅनिंग कमिशन चायनामध्ये पण चालू करण्यात आलं होतं, रशियामध्ये पण चालू होतं, पाकिस्तानवाल्यांनी पण चालू केलेलं होतं. प्लॅनिंग कमिशन नियोजन आयोगाची सुरुवात केलेली होती. चायनामधलं जे प्लॅनिंग कमिशन जे होतं 1953 पासून होतं. पाकिस्तानमधलं जे होतं ते 1956 पासून होतं. आणि इंडियामधलं जे होतं ते 1951 पासून प्लॅनिंग कमिशनची सुरुवात झालेली होती. आणि त्याच वेळेला दुसऱ्या साईडून काय होतं तर एक वित्त आयोग जो आहे, वित्त आयोगाची पण स्थापना करण्यात आलेली होती. आता थोडं प्लॅनिंग कमिशन आणि नियोजन आयोग जो आहे, त्याचबरोबर जे वित्त आयोग आहे, या दोघांच्या मध्ये थोडा डिफरन्स समजून घेऊया. प्लॅनिंग कमिशन जे होतं 1951 पासून मी म्हणेल की 2017 पर्यंत प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत एकूण 12 पंचवार्षिक योजना राबवण्यात आलेल्या होत्या. आणि या पंचवार्षिक योजना का तयार करण्यात आल्या होत्या की एक देशाच्या विकासाचं नियोजन करत असताना कोणत्या बाबींच्यावरती भर दिला पाहिजे, कशावरती जास्त खर्च करायला पाहिजे, या उद्देशानेच 12 पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या. 1951 पासून 1956 पर्यंतची पहिली पंचवार्षिक योजना ते 2012 पासून 2017 पर्यंतची शेवटची म्हणजे 12वी पंचवार्षिक योजना, असा काहीतरी कार्यकाळ चालू झालेला होता. त्याच्यामध्ये वर खाली होतच गेलेलं होतं बघा नियोजनाच्या बाबतीमध्ये. आता हे प्लॅनिंग कमिशन जे आहे ते 15 मार्च 1950 रोजी स्थापन करण्यात आलं होतं. प्लॅनिंग कमिशनची स्थापना 15 मार्च 1950 रोजी स्थापना केली होती. बट हे घटनेमध्ये सहभागी नव्हतं. याचा जो काही ॲडिशन होता घटनेमध्ये, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूट होती का? नाहीये. घटनात्मक संस्था नव्हती ही एक एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशन म्हणजेच कार्यकारी मंडळाच्या मार्फत तयार केलेली होती. म्हणजे नेहरूंच्या कार्यकाळामध्ये जे त्यांचं मंत्रिमंडळ होतं, या मंत्रिमंडळाच्या मार्फत काय केलं होतं, एक रिझॉल्युशन पास करण्यात आलं आणि त्या रिझॉल्युशनच्या आधारावरती याची स्थापना करण्यात आली होती नियोजन आयोगाची. त्यामुळे ही घटनात्मक संस्था नव्हती बघा, लक्षात घ्या. आता ही संस्था जी आहे याच्या मार्फत नियोजन करण्यात आलं आणि नियोजनाच्या आधारावरती काय चालू झालं तर पुढे प्रवास चालू झालेला होता बघा. आणि या नियोजन आयोगाच्या मार्फत जे निर्णय घेण्यात आलेले होते, ज्या चेंजेस करण्यात आलेलं, प्रत्येक वेळा प्रत्येक चेंज करण्यात आलं होतं बघा. पहिली पंचवार्षिक योजना होती त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रावरती भर देण्यात आला होता. दुसरी पंचवार्षिक योजना होती त्याच्यामध्ये अवजड उद्योगावरती भर देण्यात आला होता. तिसरी पंचवार्षिक योजना होती याच्यामध्ये कृषी आणि अवजड उद्योगावरती भर देण्यात आला होता. तर असा चेंजेस होत गेलेला होता. काही शेवटच्या काही पंचवार्षिक योजना होत्या सामाजिक क्षेत्रावरती खर्च करण्यात जास्त आलेला होता, काय वेळा ऊर्जा क्षेत्रावरती खर्च जास्त करण्यात आलेला होता. तर हा जो काही बदल होता, हा बदल करणं गरजेचं होतं, कारण काळानुरूप जे काही गरजेच्या वस्तू म्हणा, गरजेच्या
बाबी आहेत त्याच्यावरती खर्च करणं आवश्यक होतं, त्यानुसार नियोजन आयोगाच्या मार्फत हे निर्णय घेण्यात आलेले होते. आता नियोजन आयोग काय होतं ते आपल्याला कळलं बऱ्यापैकी की याच्यामध्ये ही एक घटनात्मक संस्था नव्हती आणि हे एक्झिक्युटिव्ह रिझोल्युशनच्या मार्फत स्थापन करण्यात आली होती आणि याच्यामध्ये जे काही घेतलेले निर्णय असायचे मोस्टली सरकारच्या मार्फत निर्णय घेतलेले असायचे. दुसरी त्याच वेळी एक पॅरलली संस्था होती किंवा आयोग जो होता त्याचं नाव आहे वित्त आयोग, आपण फायनान्स कमिशन म्हणतो. आता हे जे फायनान्स कमिशन आहे या फायनान्स कमिशनच्या बाबतीमध्ये सांगायचं तर ही एक घटनात्मक बॉडी आहे, म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. याचा उल्लेख घटनेमध्ये करण्यात आलेला आहे. भारताची घटना आहे, भारताच्या घटनेमधील कलम 280 जे आहे या कलम 280 मध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बघा ते फायनान्स कमिशनचं काम काय असतं बघा की बघा देशामध्ये जो सरकारच्या मार्फत केंद्राच्या मार्फत लावलेला कर असेल, केंद्र आणि राज्याच्या मार्फत लावलेला कर असेल, ठीक आहे, तर हे जे कर आहेत हे कर गोळा केल्यानंतर ते कर जे आहे ते डिस्ट्रीब्यूट केले जातात, त्याची विभागणी केली जाते राज्यांच्या मध्ये. आता ह्या करांची जी विभागणी राज्यांच्या मध्ये केली जाते तर याच्यासाठी सल्ला देणारी एक संस्था आहे, सल्ला देणारी एक बॉडी आहे, त्यालाच आपण फायनान्स कमिशन म्हणतो, वित्त आयोग त्याला म्हणण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा कर कोण कोण लावतं बघा. एक म्हणजे कर जो आहे हा केंद्राच्या मार्फत अलोकेट केला जातो की तुम्ही हा एवढा कर लावा, हा एवढा कर लावा. आता तर सगळा जीएसटी चाललेला आहे. जीएसटी जे आहे ते केंद्राच्या मार्फत सांगितलं जातो. याच्यामध्ये सेंट्रल जीएसटी येतो, स्टेटचा जीएसटी आहे आणि इंटिग्रेटेड म्हणजे केंद्र आणि राज्य दोघांचा जीएसटी आहे. तर हा जीएसटी सगळा एकत्रित गोळा झाल्यानंतर तो काय करणार तर राज्यांच्या मध्ये राज्यांच्या विकासासाठी काय केला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो. डिस्ट्रीब्यूट करण्यासाठीचा सल्ला जो आहे तो वित्त आयोगाच्या मार्फत दिला जातो. आता या वित्त आयोगाच्या शिफारशीसाठी पण भारतीय संविधानामध्ये बघा कलम आहे. भारतीय संविधानामधील कलम 281 जी आहे या कलम 281च्या अंतर्गत काय केलं जातं तर सल्ला दिला जातो की कुठल्या राज्याला किती कर द्यायचा आहे किंवा एकूण जो तुमचा कर गोळा झालेला आहे केंद्राच्या जवळ तर त्या करामधलं डिव्हायडेशन कसं करायचं आहे. जर आपण 15वा वित्त आयोग बघितला, आत्ताचा जो 15वा वित्त आयोग आहे याच्यामध्ये थोडा चेंज करण्यात आला की 2020-21 मध्ये 42% जागी 41% काय करायचं आहे तर कराची विभागणी करायची आहे, कारण कोरोनामुळे तो एक कार्यकाळ चेंज झाला होता. बघून आपण पुढे बघणारच आहोत. बघा म्हणजे आपल्याला कळलं की कलम 281च्या अंतर्गत काय केलं जातं तर या करांची विभागणी करण्यासाठी या वित्त आयोगाच्या मार्फत शिफारस दिली जाते. आता ही शिफारस वित्त आयोग कोणाला देतं तर एक म्हणजे वित्त आयोगाच्या मार्फत राष्ट्रपतींना सांगितलं जातं. राष्ट्रपती कर्वे ते काय केलं जातं तर पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेमध्ये ते मांडलं जातं. आता या वित्त आयोगाची स्थापना कोणाच्या मार्फत केली जाते तर या वित्त आयोगाची स्थापना जी आहे ती राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते. सेम प्लॅनिंग कमिशन जे आहे, प्लॅनिंग कमिशनची पण स्थापना राष्ट्रपतींच्या मार्फतच केली जाते आणि याच्यासाठी जे मुख्य जे अध्यक्ष जे असतात प्लॅनिंग कमिशनचे जर विचारात घेतले तर ते भारताचे पंतप्रधान असतात आणि जर वित्त आयोगाचे विचारात घेतले तर राष्ट्रपतींच्या मार्फत एका व्यक्तीची निवड केली जाते. याच्यामध्ये एक चेअरमन असतो, वित्त आयोगामध्ये एक चेअरमन असतो आणि 4 काय असतात तर सदस्य असतात, मेंबर 4 असतात आणि एक चेअरमन असतो. जो चेअरमन असेल तर त्या चेअरमनला एक्सपिरियन्स कशाचा पाहिजे, पब्लिक अफेअर्सचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. म्हणजे एकतर तो प्रशासकीय अधिकारी असू शकतो किंवा एक जास्त शिकलेला, जास्त एज्युकेटेड, वेल पॉवर्ड म्हणजे चांगला विचार करणारा आणि त्याचं पब्लिक अफेअर जे आहे म्हणजेच लोक प्रशासन जे आहे त्याच्यामधलं एक चांगलं स्किल असणारा व्यक्ती काय असतो तर त्याच्यामध्ये चेअरमन म्हणून निवडला जातो. आणि जे बाकीचे 4 सदस्य जे असतात त्याच्यामधला एक सदस्य उच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश आहे हे न्यायाधीश बनण्यासाठी जी पात्रता आहे तो एक निवडला जातो. नंतर एखाद्याला फायनान्स मधला चांगला एक्सपर्ट असेल तर त्याला एक बनवला जातो मेंबर. नंतर इकॉनॉमिक्स मधला एक्सपर्ट असेल त्याला मेंबर बनवला जातो आणि जो प्रशासनामधला जो एक्सपर्ट आहे त्याला पण एक मेंबर बनवला जातो. असे एकूण 4 मेंबर्स असतात आणि एक चेअरमन असतो. बघा आता यांना पदावरून कोणाच्या मार्फत काढलं जातं, वित्त आयोगाचे चेअरमन असतील, त्याचबरोबर हे जे काही सदस्य वगैरे आहे यांना राष्ट्रपतींच्या मार्फत पदावरून काढलं जातं. याला पहिलं वित्त आयोग आहे म्हणजे पहिल्या वित्त आयोगाचा कार्यकाळ जो 1951 पासून 1956 पर्यंतचा होता. या कार्यकाळामध्ये पहिले वित्त आयोगाचे जे चेअरमन होते ते कोण होते तर केसी नियोगी जे होते पहिल्या वित्त आयोगाचे चेअरमन होते. आता 15वा वित्त आयोग आहे. आता 15व्या वित्त आयोगाचा एक किस्सा काय चालू आहे की कोरोनामुळे ॲक्च्युली 15वा वित्त आयोग जो होता तो 2020 पासून 2025 पर्यंत होता, पण कोरोना आल्यामुळे काय करावं लागलं तर
2021चा एक छोटासाच एका वर्षाचं काय करायला लागलं तर वित्त आयोगाला नियोजन करावं लागलं, कारण मोठ्या प्रमाणामध्ये बघा योजना ज्या आहेत सरकारच्या मार्फत कोरोनाच्या कार्यकाळामध्ये नंबर ऑफ द फंड्स वगैरे आहेत लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली होती बघा. अंत्योदय भारत योजना वगैरे असेल, या योजनेच्या अंतर्गत असेल, आत्मनिर्भर भारत योजना असेल, अंत्योदय नाहीये आत्मनिर्भर भारत योजना आहे, तर त्या योजनेच्या अंतर्गत नंबर ऑफ फंड्स देण्यात आले. त्यामुळे सरकारनं काय केलं, एक वर्षाचं नियोजन केलं आणि जो फायनान्स कमिशन जो होता तो एक वर्ष पुढे एक्सटेंड करण्यात आला. म्हणजे 2021-22 ते 2026-27 पर्यंतचा फायनान्स कमिशन 5 वर्षाचा असणार आहे आणि त्याच्या संदर्भातला रिपोर्ट्स बघा अलीकडे येईलच, काही दिवसामध्ये त्या रिपोर्ट्सची माहिती येईल आणि त्याच्यामध्ये किती कर राज्यांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ते सांगितलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर हा थोडक्यात एक आढावा मी सांगितलेला आहे. थोडं या आढाव्याविषयी थोडं प्लॅनिंग कमिशन आणि त्याचबरोबर फायनान्स कमिशन या दोघांच्या मधला आपण डिफरन्स थोडा समजून घेतलेला आहे. हा डिफरन्स जो आहे एकदम आपण शॉर्टमध्ये जर समजून घेतला तरी मी जे काय मुद्दे सांगितलेले आहेत हे मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, मी इथे थांबतो मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.